आणि कुत्र्याची गोष्ट. कुत्रा आणि बदक त्यांची मैत्री होती. ते रोज एकत्र खेळायचे. मग एक दिवशी कुत्र्याने म्हटलं, काकी बदक चल आपण आज शर्यत लावू. आज आपण शर्यत लावू. मग बदक हो म्हटलं. मग शर्यत सुरू झाली. बदक हळूहळू चालत होतो आणि कुत्रा जोरजोरात पळत होतो. आणि कुत्रा लांब गेला बदकच्या पासून आणि बदक मागेच राहून गेला. कुत्रा पळता इथे नदीकाठी पोहोचला. मग त्याला पोहता येत नव्हतं, तर त्याने विचार केला का की आपण कसं पोहायचं आपण. तर ते बदक चालत तिथे नदीकाठी आला. त्याला काहीतरी वाटलं का की काहीतरी नक्कीच झालंय. मग बदक म्हणतो, कुत्रा तू का बरं काही विचार करतोय. मग तो कुत्रा म्हणतो, का की मला पोहता येत नाही आणि मग मी कसं काय नदीच्या काठी जाणार. मग बदक म्हणतो, ठीक आहे थांब. पहिले बदकने तो पाणीमध्ये उतरून त्याला एक असं गोल राऊंड मारून दाखवला. मग कुत्रा खूप आनंदित झाला. मग त्या बदकाने सांगितलं, ऐक कुत्रा, मी नदीत जातो आणि तू माझ्या पाठीवर बस आणि मग आपण सोबत जाऊ. मग कुत्रा हो म्हटला. तर बदक पहिले पाण्यात उतरला. मग कुत्रा त्याच्या पाठीवर उडी मारून बसला. तर बदक इथं पोहत ते दोघं शर्यत जिंकून गेले. जर कुत्र्याला दुसरं कोणी ससा वगैरे मैत्रीण नसता तर ते मैत्रीण म्हटले असते का की आम्हीच पहिले जाणार, मदत केली नसती. पण बदक खूप चांगला होता, खूप छान फ्रेंड होता तो. खूप छान. आता गोष्टीचं तात्पर्य काय आहे? आता गोष्टीचं तात्पर्य आहे आपण सर्वांची मदत करायची. आणि बदकाने हे पण सांगितलंय का की तुम्हाला पण सगळ्यांची मदत करायची आहे.